हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण चालू केलेली आहे डी-एस-एची सिरीज. तर सेक्शन 1 चालू आहे, डी-एस-ए बेसिक अँड त्याचं फाउंडेशन. याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स रिकर्शन बघत आहोत. त्याच्यामध्ये दुसरा टॉपिक आजचा आहे इनडायरेक्ट रिकर्शन. तर याच्याबद्दल आपण आज पूर्ण बघणार आहोत की कोडिंग काय करायची, याच्यामध्ये कोड कसे असतात किंवा याचा कन्सेप्ट काय आहे, रिकर्शनचा आपल्या डी-एस-एमध्ये काय यूज होतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच की रिकर्शनमध्ये आपण बघत होतो पार्ट ए मध्ये टाईप्स ऑफ रिकर्शन. याच्यामध्ये टोटल 5 टाईप आहेत. पहिला टाईप आपण कव्हर केलेला आहे डायरेक्ट रिकर्शन. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो जाऊन बघू शकता. त्यानंतर इनडायरेक्ट रिकर्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर इनडायरेक्ट रिकर्शन म्हणजे काय, डायरेक्ट रिकर्शन म्हणजे काय बघितलं होतं आपण की एकच फंक्शन त्याला स्वतःलाच कॉल करत राहतो अगेन अँड अगेन. तसंच इनडायरेक्ट म्हणजेच काय की टाईप ऑफ रिकर्शन व्हेअर वन फंक्शन कॉल अनादर फंक्शन. तुमचा एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनला कॉल करेल, दुसरा फंक्शन परत पहिल्याला कॉल करेल. तर असं या इनडायरेक्ट रिकर्शनमध्ये चालू असतं. अँड दॅट फंक्शन कॉल्स द फर्स्ट फंक्शन बॅक. म्हणजेच काय की पहिलं फंक्शन तुमचं दुसऱ्या फंक्शनला कॉल करेल आणि दुसरं फंक्शन परत पहिल्याला कॉल करेल. जसं की फंक्शन ए कॉल्स फंक्शन बी अँड फंक्शन बी कॉल्स फंक्शन ए अगेन. तर यालाच आपण इनडायरेक्ट रिकर्शन असं बोलतो. इनडायरेक्ट रिकर्शन मीन्स 2 or more functions call each other repeatedly until the तुमची जी बेस कंडिशन असती ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे फंक्शन्स एक दुसऱ्याला कॉल करत राहतील. तर हे जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट इनडायरेक्ट रिकर्शनमध्ये यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर फंक्शन ए तुमचा काय करेल, फंक्शन बीला कॉल करेल, परत फंक्शन बी हा फंक्शन एला, त्यानंतर परत बीला, जोपर्यंत स्टॉपिंग कंडिशन येणार नाही. आणि जेव्हा बेस केस येईल तुमची तेव्हा तुमचा जो प्रोग्राम असेल, तुमचे जे फंक्शन असेल ते स्टॉप होईल. तर अशा प्रकारे इनडायरेक्ट रिकर्शन वर्क करतं. त्याच्यानंतर परत जसं डायरेक्ट रिकर्शनमध्ये 2 पार्ट होते मेन, तसेच याच्यामध्ये पण प्रोग्राममध्ये इम्पॉर्टंट 2 पार्ट आहेत. त्यालाच आपण बेस केस आणि रिकर्सिव्ह केस असं बोलतो. बेस केस तीच राहते जिथे तुमचं फंक्शन स्टॉप होते किंवा तुमचा प्रोग्राम स्टॉप होतो. जर बेस केस नसेल तर तुमचा जो पण फंक्शन असेल तो फॉरएव्हर लूपमध्ये चालला जातो. त्याच्यानंतर दुसरा आहे तो रिकर्सिव्ह कॉल. रिकर्सिव्ह कॉल म्हणजेच काय की इन्स्टेड ऑफ कॉलिंग इटसेल्फ वन फंक्शन कॉल्स अनादर. तो स्वतःला कॉल नाही करणार पण दुसऱ्या फंक्शनला कॉल करेल. जसं की फंक्शन ए कॉल करेल बीला, बी कॉल करेल परत एला. तर अशा प्रकारे रिकर्सिव्हली ते फंक्शन्स कॉल करत राहतात एक दुसऱ्याला. त्याच्यानंतर जनरल स्ट्रक्चर पाहायचं झालं तर इथे तुम्ही बघू शकता की हा जो पायथॉनचा कोड आहे याच्यामध्ये डेफ फंक्शन आपण इथे डिक्लेअर केलेलं आहे. फंक्शन ए इथे आपण यूज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एन हे व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यानंतर बेस कंडिशन लावलेली आहे जिथे आपला प्रोग्राम स्टॉप होईल. जर स्टॉप नाही झाला तर त्याच्यानंतर तो काय करेल, फंक्शन बीला कॉल करेल आणि एनमधून 1 मायनस करेल. तर त्याच्यानंतर इथे जो आलो तुम्ही, त्याच्यानंतर इथे तुमचा जो फंक्शन बी असेल तो डिक्लेअर केला जाईल आणि फंक्शन बीला कॉल केलं जाईल. परत इथं कंडिशन चेक केली जाईल की स्टॉप करायला पाहिजे का नाही. जर नसेल तर मग परत फंक्शन एला कॉल करेल. तर अशा प्रकारे हे एक जनरल स्ट्रक्चर आहे तुमच्या ज्या इनडायरेक्ट रिकर्शनचं. त्यानंतर सिंपल एक्झाम्पल बघायचं झालं तर याच्यामध्ये पण प्रिंट नंबर युजिंग 2 फंक्शन्स. आपल्याला नंबर प्रिंट करायचे आहे 5 पासून तर 1 पर्यंत समजा. तर आपण काय करणार, 2 फंक्शनचा यूज करून इथे प्रिंट करणार. तर सगळ्यात पहिले काय केलेलं आहे आपण, डेफ फर्स्ट आणि ब्रॅकेटमध्ये एन. तर डेफ म्हणजेच काय की इथे फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे, फंक्शनला नाव दिलेलं आहे फर्स्ट आणि ब्रॅकेटमध्ये एन घेतलेलं आहे. म्हणजेच काय की व्हॅल्यू घेतलेली आहे जी आपण नंतर आपल्याला प्रिंट करायची आहे 5 समजा. त्यानंतर बेस केस दिलेली आहे इथे, जर एन हा 0 झाला तर आपली जे फंक्शन असेल ते स्टॉप करेल. त्यानंतर प्रिंट केलेलं आहे, प्रिंट कसं काय केलेलं आहे की फर्स्ट फंक्शन. आता फर्स्ट फंक्शन आपण इथे दिलेलं आहे तर फर्स्ट फंक्शन आपल्याला प्रिंट करायचं आहे आणि जी पण एनची व्हॅल्यू असेल ती इथे प्रिंट होईल. त्यानंतर सेकंड फंक्शन आपण इथे डिक्लेअर केलेलं आहे, त्यामध्ये आपण n-1 केलेलं आहे. म्हणजे जो पण तुमचा एन असेल त्याच्यामधून 1 मायनस होईल आणि ते फंक्शन पुढे कॉल केलेलं आहे आपण. परत चेक केलेली आहे बेस केस इथे आणि त्यानंतर जर 0 नसेल तर मग काय करणार, सेकंड फंक्शन इथे प्रिंट होईल आणि जी पण यांची व्हॅल्यू असेल इथे सेकंडमध्ये ती इथे प्रिंट होईल. त्यानंतर परत तुमचं जे फर्स्ट फंक्शन होतं ते इथे कॉल केलं जाईल n-1 करून. तर लास्टला आपण फर्स्ट जे फंक्शन होतं त्याला आपण व्हॅल्यू दिलेली आहे 5, n=5. तर तो काय करेल, सगळ्यात पहिले ही तुमची जी पहिली लूप होती ती तो रन करेल. मग फर्स्टच्या जागी इथे 5 असेल, मग 5ला चेक करेल == 0. मग 5 हा 0 नाही आहे तर फर्स्ट फंक्शन
तुमचं जे पण ची व्हॅल्यू होती ती जो प्रिंट करेल. तर आउटपुटमध्ये तुम्हाला फर्स्ट फंक्शन इज इक्वल्स टू 5 दिसेल. त्यानंतर तो काय करेल, n-1 करेल 4. तर सेकंड फंक्शनमध्ये तो 4 ची व्हॅल्यू इथे देईल आणि परत चेक करेल की 4 हा 0 आहे का नाही. तर मग काय करेल, सेकंड फंक्शन तो प्रिंट करेल. मग सेकंड फंक्शन काय होतं तुमचा 4 प्रिंट करेल. त्यानंतर परत तो काय करेल, फर्स्ट फंक्शनला कॉल करेल, त्याच्यामधून 1 मायनस करेल, मग n-1 3 होईल. मग तो फर्स्ट फंक्शन जो असेल तो 3 प्रिंट करेल. त्यानंतर परत सेकंड फंक्शनवर येईल, तिथे 2 असेल मग 2 प्रिंट करेल. परत एकदा कॉल करेल फर्स्ट फंक्शनला, तिथे 1 येईल. आणि त्याच्यानंतर जेव्हा सेकंड कंडिशन येईल, तिथे जेव्हा एनची जी व्हॅल्यू असेल ती 0 असेल, तेव्हा ती बेस कंडिशनमध्ये फिट होईल आणि तिथे तुमचा फंक्शन जो असेल तो स्टॉप होईल. तर अशा प्रकारे हे वर्क करतं दोन फंक्शनचा यूज करून. यालाच आपण इनडायरेक्ट रिकर्शन असं बोलतो. त्यानंतर इनडायरेक्ट आणि डायरेक्टमध्ये काय डिफरन्स आहे ते पण बघून घेऊयात. तर डायरेक्टमध्ये काय करतो आपण, फक्त एक फंक्शनचा यूज केला जातो. तसंच इनडायरेक्टमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शन्स यूज केले जातात. त्यानंतर डायरेक्टमध्ये फंक्शन कॉल्स इटसेल्फ डायरेक्टली. तर फंक्शन कॉल जे असतात ते डायरेक्टली कॉल केले जातात आणि दुसऱ्यामध्ये ते फंक्शन्स कॉल्स अनदर फंक्शन, तुमचं एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनला कॉल केलं जातं. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर एकच फंक्शन स्वतःला कॉल करत राहतं आणि इकडे काय करतं, फंक्शन ए फंक्शन बीला कॉल करतं, फंक्शन बी फंक्शन एला कॉल करतं. डायरेक्ट रिकर्शन जे आहे ते थोडंसं सिम्पल आहे अंडरस्टँड करण्यासाठी आणि इनडायरेक्ट थोडंसं कॉम्प्लेक्स आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस बघायचे झाले तर युजफुल वेन अ प्रॉब्लेम कॅन बी नॅचरली डिवायडेड इंटू मल्टिपल फंक्शन्स. तर मल्टिपल फंक्शन्समध्ये जेव्हा तुमचा प्रोग्राम हा डिवाइड करेल तेव्हा याला युजफुल आहे यूज करण्यासाठी. त्यानंतर मेक सम अल्गोरिदम्स इझियर टू ऑर्गनाइज. काही अल्गोरिदम्स याला इझी करतात ऑर्गनाइज करण्यासाठी. इम्प्रूव्ज रिडॅबिलिटी व्हेन डिफरंट फंक्शन्स हँडल डिफरंट टास्क. जेव्हा वेगवेगळे फंक्शन्स वेगवेगळे टास्क हँडल करतात तेव्हा हे काय करतं, इम्प्रूव्ह करतं तुमच्या प्रोग्रामला. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये येतं मोर डिफिकल्ट टू अंडरस्टँड दॅन डायरेक्ट रिकर्शन. डायरेक्ट रिकर्शनपेक्षा थोडंसं डिफिकल्ट आहे अंडरस्टँड करण्यासाठी. युजेस एक्स्ट्रा मेमरी यूज करतं कॉल स्टॅकमध्ये. त्यानंतर विदाऊट अ बेस कंडिशन जर नसेल तर इन्फानाईट रिकर्शनमध्ये तो चालला जातो किंवा रिकर्शन एरर पण देतो. तर अशा प्रकारे इनडायरेक्ट जे आहे तुमचं ते वर्क करतं. आता समजा हा प्रोग्राम जर तुम्हाला रन करायचा असेल तर VS कोडमध्ये जाणार तुम्ही. हा प्रोग्राम जर तुम्हाला रन करायचा असेल तर तुम्ही काय करणार, VS कोडमध्ये जाणार आणि जसाच्या तसा हा प्रोग्राम तिथे तुम्ही लिहिणार. तर तुम्हाला जायचं आहे VS कोडमध्ये. इथे गेल्यावर फाईलवरती जायचं आहे. फाईलवरती न्यू फाईल ही क्रिएट करायची आहे. फाईलला नाव द्यायचं आहे समजा indirect .py. तर ही फाईल एंटर केल्यानंतर याला सेव्ह करून घ्यायची आहे फाईलला. क्रिएट फाईल सेव्ह केल्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण कोड लिहायचा आहे. समजा हा आता पूर्ण कोड इथे आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर इंडेंटेशन द्यायचं आहे, प्रत्येक याला गॅप द्यायचा आहे, त्याच्याशिवाय तुमचा जो प्रोग्राम आहे तो तुम्हाला आउटपुट देणार नाही. तर सगळ्यात पहिले आपण डेफ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट जे फंक्शन आहे ते दिलेलं आहे आणि n इथे दिलेलं आहे. त्यानंतर इथे इफची तुमची जी बेस केस आहे ती आपण इथे लावलेली आहे, जिथे 0 होईल तिथे तो स्टॉप करणार. त्यानंतर प्रिंट करणार पहिलं फंक्शन, त्यानंतर सेकंड फंक्शनमध्ये n-1 करणार. तसंच सेकंड फंक्शनचा आपण इथे पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आपल्याला 5 पासून तर प्रिंट करायचे आहेत सगळे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण कोड इथे दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे इथे रनवरती आणि प्रोग्रामला करायचं आहे रन. तर प्रोग्रामला रन केल्यानंतर तुम्हाला इथे आउटपुटमध्ये दिसेल. इथे आउटपुटमध्ये तुम्ही बघू शकता की सगळ्यात पहिले आपल्याकडे फर्स्ट फंक्शनमध्ये 5 आलेला आहे, सेकंड फंक्शनमध्ये 4 आलेली आहे, त्यानंतर परत फर्स्ट, परत सेकंड, परत फर्स्ट आणि 1 मध्ये आले आहे. त्यानंतर सेकंड फंक्शन का नाही प्रिंट झालं तर तिथे व्हॅल्यू 0 आली होती यांची, म्हणून तिथे बेस कंडिशनला ते स्टॉप झालं होतं. तर अशा प्रकारे जे तुमचं इनडायरेक्ट रिकर्शन आहे ते 2 फंक्शन्स किंवा जास्त फंक्शन्सचा यूज करून ते कॉल केलं जातं आणि DSAमध्ये यूज केलं जातं. तर हे बेसिक जे प्रोग्राम किंवा इनडायरेक्ट डेफिनेशन काय आहे तर हे तुम्हाला कुठे विचारलं जातं, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जासाल तिथे तुम्हाला ते विचारतील की इनडायरेक्ट रिकर्शनचं एक एक्झाम्पल मला लिहून दाखव किंवा त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात डेफिनेशन वगैरे कोडिंगचे. तर तुम्हाला हे सगळं बेसिक माहिती पाहिजे. तर या सिरीजचा तुम्हाला खूप सारा म्हणजे हेल्प होणार आहे.
तर तुमच्या जितके पण मित्र असतील त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा. त्यांना पण खूप हेल्प होईल ज्यांनी अजून चालू केलं नाही, किंवा तुमचे जे फर्स्ट इयरचे जे मित्र असतील त्यांना पण थोडंसं गाईड करा, की असे असे प्रॉब्लेम्स येतात पुढे इंजिनिअरिंगमध्ये. तर सगळे इंजिनिअरिंगचे जे मित्र असतील तुमचे त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये काही डाऊट असेल तर विचारा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.